सभापती निवड महापालिकेमध्ये होत्या समितीच्या, त्या अनुषंगाने आज 7 समित्याच्या सभापती निवड इथं प्रोग्राम आहे आणि त्या अनुषंगाने आता स्थापतीची निवड झाली आहे. चिप्पा हे सभापती झालेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. या जागृत चिप्पा साहेब नमस्कार. मी राहुल ढोंडे. मला सांगा साहेब, स्थापतीची सभापती म्हणून तुमची निवड झाली आहे. एकदा सोलापूरकरांना सांगून टाका, स्थापतीमध्ये काय काय कामकाज असतंय. नक्कीच स्थापत्यामध्ये जे भाग येत आहे आणि जे रोडचे कामं असतात त्याचे एस्टिमेटसाठी प्रथमतः आमच्याकडे आहे. आमच्यानंतर स्टँडिंग मध्ये जातं. त्याचे एस्टिमेट योग्यरित्या आहेत का नाही हे तपासणी केली जाते आणि आम्ही 100% त्यात तपासणी करून कुठेही कोणताही घोटाळा न होता त्या हिशोबाने आम्ही सादर करणार आहे. तर मला सांगा, किती लाखापर्यंत एस्टिमेटचे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत महापालिकेने? 5 लाखापर्यंत आमच्याकडे असतात. बाकीचे वरचे जे आहेत ते स्टँडिंगला अधिकार आहेत. जेव्हा एस्टिमेटचं काम चालू असतं साहेब आणि त्या टायमाला एस्टिमेट तुम्ही चेक करता, त्या टायमाला एकाच प्रभागामध्ये 2 ठिकाणी कामं सुचवलेले असतात, तेव्हा तुमचा निर्णय काय असणार आहे? 100% ते आम्ही फाईल पुढे पाठवणारच नाही. शहानिशा करून जर तसं काय आढळल्यास ते फाईल आम्ही बाजूला ठेवू. काय सांगाल सोलापूरकरांना? 100% सोलापूरकरांना मी विश्वास देतो की आपले दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा आमच्या पाठीशी फार मोठी पाठबळ आहे. आज मला या सभापतीपदी त्यांच्या आशीर्वादाने मला हा पद मिळालेला आहे आणि मी याला सार्थ ठरेन. मी नक्कीच महापौर साहेबांचंही मी अभिनंदन करेन, आभार करेन की त्यांनी मला या पदासाठी नेमणूक केली. असंच मी सोलापूर शहराच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यावर काम करेन. 7 झोन आहेत आपल्या इकडं आणि तुम्ही नौकेच नगरसेवक आहेत आणि नौकं तुम्हाला हे सभापती पद दिलं गेलंय. कसं हँडल करतात? याच्या आधी आमचे सिनियर आहेत, भोसले साहेब आहेत, मेघनाथ येमुलजी आहेत, कैयावाले मेंबर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. 5 लाखापर्यंत एस्टिमेटचं काम तुमच्याकडे असणार आहे. त्याची चाचपणी करणार किंवा त्याचं हे बरोबर व्यवस्थित केलंय का नाही. मेंटेनन्सचे जे काम आहेत झोन वाईजचे ते कसे असणार आहेत? जे काही मेंटेनन्सचे कामं असतात ते आमच्याकडं फाईल आल्यावरती ज्याप्रमाणे जर एखादा विषय मला जरी नाही कळालं तर आमच्या सिनियरांना विचारात घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती एस्टिमेट फायनल करून आम्ही पुढे फाईल पाठवणार. तर अजून एक विषय आहे, सोलापूर शहरामध्ये घंटागाड्या असतील, त्या घंटागाड्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं पगार व्यवस्थित दिलं जात नाही आणि अनेक ठिकाणी इकडे भ्रष्टाचार होत आहे मक्ता देण्यासाठी. तुम्हाला असं वाटतं का की आपल्या प्रभागातल्या महिलांसाठी काम मिळावं? आणि आता सध्याला महिला बी 50% आरक्षण त्यांना सुद्धा आहे, पुरुषांना बी आहे, महिलांना बी आहे. घंटागाड्यावर महिला जर असल्या तर सोपं जाईल असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. महिला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कॅपेबल आहेत. त्यांना 50% आरक्षणही आहे. त्यांचा अधिकारही बनतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना काम करायची संधी मिळायला पाहिजे. आम्ही नक्की प्रयत्न करू, त्यांना विश्वासात घेऊ. महापौरांकडे याविषयी आम्ही चर्चा देखील करू. महापौर न्याय देतील असं तुम्हाला वाटतंय का? 100% देतील. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. जेवढे 5 लाखाच्या 10 लाखाच्या आतले जे काम आहेत आणि त्याची चाचणी होणार आहे त्या कामाची, हे व्यवस्थित केलेत का, एस्टिमेट व्यवस्थित केलेत का, हे ह्यांच्याकडे असणार आहे महापालिकेचे कामकाज.
आपण बघूया महापालिकेचं कामकाज कसं चालणार आहे. सुरुवात तर चालू झालेली आहे आता. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर.